दासाचा येणाऱ्या
ज्ञानैकमूर्तये निर्मलाय शान्ताय लक्ष्मणामूर्तये निधये सर्वविद्यानां विषगे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये श्री नरसिंह सरस्वती स्वाहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव राजा रामचंद्र भगवान की स्वामी महाराज की कालची सेवा खंडित नाही, पण आम्ही नेहमी म्हणतो पुणे तिथे काय होईल, पण बोलल्याला तिकडे तो अनुभव आला. रस्त्यावर तुम्ही नाही ना करत कीर्तन, मी करत. एकाच घरात 2-2 कीर्तनकार आहेत, त्यामुळे कालची सेवा उपेंद्रजीने केली आणि मला थोडस धीर आलं. आज संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निरूपणा करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज कसे होते? सदैव गळ्यात वेणा, हातात चिपळी आणि मुखी विठ्ठलना. जणू आचार विचार उच्चार आणि संचार चारही विठ्ठल रूप झाले. विठ्ठलच करतो विठ्ठलच पाहतो अशी विठ्ठल वृत्ती झालेली. भंडारावर बसतो. मनात विचार असा आला की देहू आणि भंडारा याचं काही नातं आहे का? श्रोते हो, आपल्या सर्वांच्या दृष्टीनं पाहिलं तर या देहूसाठी भंडारा नाही, तर केवळ भंडाऱ्यासाठीच देहू आहे. पण याही पेक्षा काही वेगळं नातं आहे. भंडाऱ्यावर चिंतन आहे तर देहूत चिंतनाधिष्ठित प्रपंच आहे. समाधीला गावाचं स्थान. महाराज कीर्तनामध्ये रंगलेले एकटेच. वृक्ष बल्ली आम्हा सोजरे वनचरी पक्षी सुस्वरे आळवी. त्यामुळे अंतरंग कीर्तन रूप झालंय. कीर्तन स्वरामध्ये आहे आणि खरंच स्वरात. जय जय रघुवीर सम. कदाचित या पेटीची साथ नसेल अथवा स्वर साथ देणारे इतर कोणतेही वाद्य नसेल, पण संवाद आणि स्वसंवेद परमेश्वराची आळवणी महाराजांच्या कीर्तनामध्ये. व्याकरणी स्वरामध्ये कीर्तन सुरू होतं. इथं श्रोत्यांना एक कळकळीची विनंती की अ पासून आहापर्यंत प्रत्येक स्वरागणिक महाराजांच्या अधिकाराचं वर्णन करताना कसे शब्द गुंफले ते जर नीट लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला निश्चित आनंद मिळेल. आणि परवा सांगितल्याप्रमाणे श्रोत्यांना आनंद झाला की बोला आनंद होत. तेव्हा व्याकरणी स्वरामध्ये कीर्तन सुरू होतं. ऐका, पहिला स्वर कीर्तनातच काय तर महाराजांच्या जीवनातील क्षणोक्षणी दिसत होता. अनपेक्ष वृत्ती तर होती. जो अनपेक्ष आहे त्याला दुसरा स्वर मिळतो किंबहुना पहिला स्वर दीर्घ होतो, म्हणजेच आनंद मिळतो. जगात सुख मिळेल पण आनंद मात्र हरिकीर्तनात. आनंद मिळवण्याची इच्छा हरिकीर्तनातच निर्माण होते. महाराजांच्या जवळ नुसतीच इच्छा नव्हती, तर इच्छेचं परिपूर्णपण सात्विक रूप ईर्ष्या ही होते. आणि ईर्ष्या असल्यामुळे महाराजांचं जीवन उत्साही. एखादा सुखद प्रसंग असो अथवा दुःखद घटना असो, महाराजांच्या जीवनातला आनंद इच्छा ईर्ष्या कधीही कमी झालेली नाही, कारण सदैव उत्साही जीवन. सत्वगुण संपन्न उत्साही जीवन ज्यांचं असतं ना त्यांना ऊर्ध्व गती मिळते. आणि जो या गतीला पोहोचतो तोच खऱ्या एकांतात या त्याला परब्रह्म सत्तेचा विश्वव्यापक आविष्कार पाहायला मिळतो. त्यामुळे ऐहिकाचा लोभ संपतो. आणि जो ऐहिक भासमान मानतो त्याच्या जीवनामध्ये ओजस्विता येते. तो ओजपूर्ण जीवन जगतो, तो औदार्यशील असतो. मला सांगा, त्या परमेश्वराचंच परमेश्वराला द्यायचा ना का आपण काही करतो? तर आपण काही करत नाही. आपण निमित्त मात्र आहोत हे ज्याला समजतं त्याच्या जीवनात वासना भंग पावतो, वृत्ती दंग होते, सत्संग घडतो आणि अंतरंग श्रीरंग होतो. असं अ पासून अम पर्यंत स्वरात रंगलेले कीर्तन
स्वर्गामध्ये देव ऐकतायत बरं. महाराजांची ती कीर्तनातली समाधी पाहता 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 देवही शेवटचा स्वर म्हणाले आहा. अशा या कीर्तनात जगद्गुरु तुकाराम महाराज विचार करतायत की दास्य भक्ती म्हणजे काय. दास्य भक्ती केली असता त्याचं फल काय मिळतं असा जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचा उलगडा जो महाराजांना झाला तो शब्दरूपानं आपल्या अभंगात मांडताना महाराज म्हणाले, दास साय नारायण होय रक्षिता आपण, काही करणे न लगे चिंता, भयन धरावे तत्वता, धरू नये मुळी शंका नये बोल म्हणे तुका, दास साय नारायण होय रक्षिता आपण. या जगाकडे जर आपण पाहिलं ना तर आपल्याला असं लक्षात येईल की सारं जग परावलंबी आहे, दुसऱ्यावरती अवलंबून आहे. कुणाला कशाची गरज भासते, कुणाला कशाची उणीव भासते. असं आहे, प्रत्येकाकडे सगळं असतं तसं नाही. अगदी सामान्यांपासून ते थेट बड्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत कुणी कुणाचा दास होतो, कुणी कुणाचा दास होतो. आज यांच्याकडे काही मागितलं यांचा दास, उद्या त्यांच्याकडे काही मागितलं त्यांचा दास आहे. कुणी पैशाचा दास होतो, कुणी स्त्रीचा दास होतो, कुणी जिथं आपण काम करतो बघा पोटात तिथल्या अधिकारी वर्गाचे देखील आपण दासच होतो. आणि अलीकडच्या काळात जर पाहिलं तर काही काही लोक स्मगलरांचे देखील दास होते. ही अडचण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ओळखली आणि एका ठिकाणी असं लिहून ठेवलं, तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. अगे थोडी थोडी काय जन्माला येतात श्वान सुकर, पण त्यांना दुसऱ्याकडे काही मागता येत, त्यांना दुसऱ्याकडे काही मागता येत नाही. पण माणसाला मागावं लागतं. मग माणसाला जर मागावं लागतं तर अशाकडेच मागावं की ज्याच्याकडे मागितल्यावर सगळं काय केलंय. अशा जर दास व्हावं, उगा दुसऱ्याच्या पुढे पदर पसरण्यापेक्षा रामाकडे जा, समर्थांच्याकडे जा, सगळं मिळेल. जी जी आपली मनोकामना असेल ती सकल मनोकामना तो पूर्ण करेल. श्रोते म्हणतील बुवा आम्ही जायला तयार आहोत, पण तिथे जाऊन करायचं काय. तिथे जाऊन दुसरं तिसरं काही करायचं नाही, तर दास्य भक्ती करायची. असं आहे, ज्या दुकानामध्ये जी वस्तू मिळते ती तिथूनच नको आणायला सांगा. आपल्याला पुस्तक पाहिजे, पुस्तकाच्या दुकानात जावं लागेल. ग्वाल्हेरला किंवा मध्य प्रदेशात कुठेही पुस्तक नाही मिळालं तर आमच्या पुण्याला अव चौकामध्ये निश्चित मिळेल. श्रोते म्हणते बुवा आतापर्यंत जरा कीर्तन बरं वाटलं, पण अव चौक काय भानगड. हे कीर्तन आहे का बीज गणिताचा तास. अव चौक म्हणजे भानगड नाही आहे, अव चौक म्हणजे आप्पा बळवंत चौक. आप्पा बळवंत चौकात तुम्ही गेला की तुम्हाला पाहिजे ते पुस्तक मिळेल. सांगायचं तात्पर्य पुस्तक पाहिजे, पुस्तकाच्या दुकानात जावं लागेल. धान्य पाहिजे, किराणामालाच्या दुकानात जावं लागेल. सोनं पाहिजे, सराफ कट्ट्याला जावं लागेल. किंवा आमच्या पुण्याला लक्ष्मी रोडला पुन्हा गाडगिळ्यांच्या दुकानात जावं लागेल. पुरुषोत्तम नारायण गाडगे चोख सोन पिके त्यांचे एजंट वगैरे नाही, पण गेल्या 60 वर्षाचा अनुभव आहे. अतिशय चोख सोनं, चोख व्यवहार, रास्त कारभार आणि रास्तवा सांगतात. पण त्या पुण्याच्या लक्ष्मी रोडचं नाव लक्ष्मी रोड का पडलं माहिती आहे का. श्रोत्याला माहित नसेल मी तर या बोलायला नक्की माहिती. त्या रस्त्यावर ज्या ज्या धनिकांनी आपली दुकानं झाडली त्या दुकानामध्ये संपत्तीचा ओघ आहे, लक्ष्मी येते. म्हणून लक्ष्मी रोड इथपर्यंत ठीक आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्या रस्त्यावरून जाताना सर्वसामान्यांच्या खिशातली लक्ष्मी रोड होते, म्हणून तो लक्ष्मी रोड आहे. गोपाल कृष्ण भगवान. सोनं पाहिजे, सराफ कट्ट्याला जावं. औषधं पाहिजे, मग औषधाचे 3 प्रकार, ॲलोपॅथिक आहे, होमिओपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे. त्या दुकानात जा की तेथे आपल्याला मिळेल.
जसं सुपर मार्केटमध्ये गेला असताना सगळं काही मिळतं, तसं विठ्ठलाकडे जा, पांडुरंगाकडे जा, आपल्या रामाकडे जा, सगळं काही मिळेल. श्रोते म्हणतील व आम्ही जायला तयार आहोत, पण तिथे जाऊन नक्की काय करायचं? तर तिथे जाऊन दुसरं तिसरं काही करायचं नाही, तर दास्य नावाची भक्ती करायची. भक्तीचे प्रकार भागवतकार वर्णन करतात. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं आणि सख्यं आत्मनिवेदनं. या 9 भक्तीपैकी जी 7व्या नंबरची भक्ती आहे दास्य भक्ती, ती दास्य भक्ती केली असता तो पांडुरंग आपल्याला सगळं काही, आपल्या सकल मनोकामना तो पूर्ण. वा 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 म्हटलं, ईश्वराची कृपा संपादन करण्याचा चांगला मार्ग आम्हाला सांगितला. पण वा, दास्य भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते सांगा. हा, का त्या रामाला सुंदर सुंदर सुवासिक फुलं अर्पण करायची म्हणजे याला दास्य भक्ती? का त्याच्यासमोर सुंदर सुवासिक उदबत्ती लावायची म्हणजे दास्य भक्ती? का त्याच्यासमोर नाक घासत त्याचं नामस्मरण करायचं म्हणजे दास्य भक्ती? का पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे दास्य भक्ती? त्या दास्य भक्तीचं व्यासाने सुंदर वर्णन केलंय. देहे नवान्या पिचेतसावा करोति यत्कर्म नरस्वभावा समर्पयेत श्री हरे प्याशेजं अव्याजतसा किलराजवती गोपाल कृष्ण भगवान. काया वाचा आणि मनानं झालेलं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. कर्मापासूनच निर्माण झालेले या नरानं जे स्वभावतः कर्म केलं ते सगळं कर्म समर्पये त्या श्रीहरीला अर्पण करणं त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. पुढे म्हणे बुवा म्हटलं आम्ही कर्मच करणार, मग अर्पण करणं झालेच बघ, कर्मच करणार. पण असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेळ म्हणायचं की नाही मला सांग. कारण एक वेळ मासा पाण्या वाचून जिवंत राहू शकेल, पण कर्मा वाचून माणूस जिवंत राहू शकत नाही, राहू शकणार नाही. कारण नाही कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत्य कर्म. एक क्षणभर देखील माणसाला कर्मा वाचून राहताना. एक जण म्हणाला बुवा म्हटलं मी का हे करणार नाही, स्वस्त बसतो. म्हटलं असं का, तेही कर्मच. एक जण म्हणाला बुवा म्हटलं मी नुसता श्वासोच्छवास घेऊ, काही करणार नाही. म्हटलं तेही कर्मच. एक जण म्हणाला बुवा म्हटलं मी मरू, म्हटलं तेही कर्मच. माणसाच्या मागे एवढं कर्म लागलंय की आपण जरी आटोपलं ना तर आपल्या मागे राहिलेल्या लोकांना आपलं कर्म करायला लागतं, इतकं कर्म माणसाच्या मागे लागलं. एक जण श्राद्ध कर्म करत बसलेला, भाताची ती पिंड तयारी केली. अशा वेळी नेमका त्याचा मित्र आणि विचार काय रे मित्र, काय चाललंय काय, थोडं असं काय विचारतोस? हे मी वडिलांचं कर्म करतो. काय वडिलांचं कर्म करतोस? अरे पण वडील गेले ना तुझे. तो म्हणाला गेल्यानंतरच असं करायचं. गोपाल कृष्ण भगवान. तेव्हा असं झालेलं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. दास्य भक्तीचं वर्णन करताना व्यासाने एके ठिकाणी लिहून ठेवलं. देहेन वाण्या पिचेतसावा करोति यत्कर्म नरस्वभावा समर्पयेत् श्रीहरे प्याशेजं अव्याजतसा किलराजवती गोपाल कृष्ण भगवान. काया वाचा आणि मनानं झालेलं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. पण हे कर्म नुसतं अर्पण करून चालणार नाही. कर्म अर्पण करण्या पाठीमागं प्रामाणिकपणा पाहिजे. ना इलाज म्हणून कर्म अर्पण करू नका, तर प्रामाणिकपणानं अर्पण करा. प्रामाणिकपणानं म्हणजे एकदा ग्रहण पर्वणी होती. एक ग्रस्त गेला नदी तीरावर स्नान करता. पावसाळ्याचे दिवस, नदीवर घाट नाही, सगळीकडे चिखल, राख, गढूळ पाणी. तसाच गढूळ पाण्यामध्ये उतरला. बरं, कमरे इतक्या पाण्यामध्ये गेला तर मांडी इतका चिखल आणि वरती पाणी, अशी परिस्थिती. त्यानं कनवटीला 10-15 बंदे रुपये लागले.
कदाचित भिक्षुकी असावा, कीर्तनकार असावा. आणि कीर्तनकार आणि भिक्षुक यांच्याकडे सुटे पैसे भरपूर असतात. यानं 10-15 बंदे रुपये करवटीला लावलेले, तशीच बुडी मारली. बुडी मारल्याबरोबर जो चिखल उसळला त्याचं सर्वांग राहिला. हा सर्वांग त्या गढूळ पाण्याने धुतोय, सर्वांगावर हात चोळतोय. तो हात चोळता 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 याचा हात चूक कनवटीला लागला. जी कनवट निसटली, सगळे रुपये पाण्यात. याचा जीव कुळकुळला. तथापि हा विचार करतोय, पाहूया 4-2 बुड्या मारून काही पैसे हाताला लागले तर नाही. मनुष्य स्वभाव, तर मनुष्य स्वभावाप्रमाणे हा पैसे शोधण्याकरता बुड्या मारायला. हा जसा बुड्या मारायला लागला तस तसं ते पाणी हलायला लागलं. ते पैसे आतच जायला लागले. त्याने 1-2 नाही, चांगल्या 50 बुड्या मारल्या तरी 1ही रुपया हाताला लागला नाही. शेवटीच्या जीवाची तळमळ सुरू झाली. त्याने काय केलं, गंगेतलं गढूळ पाणी उंजळभर हातामध्ये घेतलं आणि स्वतःच्या जीवाची तळमळ घालवण्याकरता म्हणते, बरं हे गंगे, हे आई, हे भगवती, अगं तुझ्याच होतेस, तू घेतलेच झालं. कृष्णार्पण. आता पैसे सापडत नाहीत म्हणून कृष्णा, नाईलाज म्हणून कृष्णा. तसं न करता झालेलं कर्म प्रामाणिकपणानं त्या श्रीहरीला अर्पण करणं, याला दास्यभक्ती असं म्हणतात. कर्म अर्पण करणं, कर्म प्रामाणिकपणानं अर्पण करणं, शिवाय आशेष न करणं. हे चांगलं वाईट, वाईट चांगलं दोन्ही प्रकारचं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं, त्याला दास्यभक्ती असं म्हणतात. पण माणसाचा स्वभाव असा आहे तो, चांगलं तेवढं आपल्या खिशात आणि वाईट कृष्णाला. तसं न करता चांगलं वाईट, वाईट चांगलं दोन्ही प्रकारचं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं, त्याला दास्यभक्ती असं म्हणतात. पण तसं होत नाही. घरामध्ये शिजवलेली आमटी, ती आंबली ना, अगदी तार आली ती कर्णाच्या याला भिकाऱ्याची आठवण. अरे कोण भिकारी आला ना, देऊन टाका त्याला नासकी आमटी. पुण्यामध्ये आता गगनी चुंबी इमारती झालेल्या आहेत. त्या अपार्टमेंटमध्ये खाली एक भिकारी, कुणीतरी शिळे पाक वाढ बाई म्हणून खाल्लं ओरडतो. तर 10व्या मजल्यावर असलेल्या त्या बाईला ऐकून गेलो. ती चटकन बाहेर आली आपल्या बाल्कनीमध्ये आणि वरूनच सांगते, थांब रे बाबा, तुझ्याकडे पातेला आहे? तो म्हणाला, माय आहे ना पातेला. मग मी परतून ती आमटी होते, ती धार लक्षात ठेव आणि त्या धारेखाली तुझं पातेलं धर, म्हणजे सगळे आमटी तुला. तिने चटकन आमटी आणली, नाचलेली ती, आणि वरतून ओतली. ती इतकी धार सरळ आली म्हणतात, वारं इकडचे इकडे लागले ते धार हल्ली नाही. आणि ती बरोबर त्या भिकाऱ्याच्या पातेल्यामध्ये येऊन पडली. तिनं वरनं सगळं पातळ रितं केलं आणि त्याच्या भिकाऱ्याच्या पातेल्यामध्ये ते आले. आता मला सांगा, वारं लागल्यानंतर सुद्धा न हलणार येतात किती आमटी असेल होती आमटी. पण तीच आमटी मंद शेगडीवरती शिजते. केपराचा मसाला घातलाय. केपर म्हणजे केशव लक्ष्मी प्रसाद आहे. सर्व प्रकारचे मसाला बनवणारे उत्पादन, तो आमटी मसाला घातलेला आहे. आणि ती आमटी मंद शेगडीवरती शिजते. मस्त खमंग वास सुटलाय, पण ती देण्याची बुद्धी होत नाही. तसं न करता चांगलं वाईट, वाईट चांगलं दोन्ही प्रकारचं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं, त्याला दास्यभक्ती असं म्हणतात. कीर्तनाच्या निमित्तानं आम्ही कोकणामध्ये 15-15, 20-20 दिवस जातो कीर्तनात. कोकणातले लोक फार असतात. कीर्तनकारांना बोलवायचं, मंदिराच्या मागेच डबल रूम, बर काही डबल रूम मध्ये भाडे करू आणि 2 डबल रूम रिकामे. त्यातली एका डबल रूम मध्ये बुवांच्या निवासाची सोय आणि दुसऱ्या डबल रूम मध्ये मे महिना असल्यामुळे रत्नागिरी आंबे आणि म्हणून घातले. बुवांच्या निवासाच्या शेजारच्या खोलीमध्ये बुवा रोज जाता येता कीर्तनाला वास घेतो. 15 दिवसात बुवाची तब्येत अशी सुद्धा नुसत्या वासानं.
पण हा मालक एखादा तयार आंबा कापून बुवाच्या पुण्यामध्ये 2 फोडी ठेवून तर शपथ. पण या मालकाचं त्या आडीकडे लक्ष असतं बरं का. कारण ती जर आडी एका बाजूने लागायला लागली ना सगळे नुकसान होईल याची जाण त्याला असते. मग ती आडी तपासायची कशी. तो बुवा कीर्तनकार खोलीमध्ये नाहीची खात्री करायची. का कीर्तनात पितळ पुढे पडायला नको. बुवांच्या निवासाच्या खोलीला जर कुलूप असेल हमखास बुवा तासाभराची निश्चिंती येणार नाही. मग ती खोली उघडायची आणि मग बघायचं. ती आधी जर एका बाजूने नासायला लागली ना की मालक म्हणून काय कोण भिकायला आला देऊन टाका त्याला नासक्या आणि चांगले ठेवा आपल्याला. तसं न करता चांगलं वाईट वाईट चांगलं दोन्ही प्रकारचं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं याला दास्य भक्ती असं म्हणतात. कृष्णचंद्र भगवंतांनी भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि तदासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्वमदर्पणम्. आमच्या बाबा गटाने गीता अमृत शतपदी बुद्ध्यामध्ये मुली मौज केली. ते असं लिहितात जेवढे कर्म तू करीसी जेवढे कर्म तू करीसी जेवढे कर्म तू करीसी म्हणून विषय
अर्जुना, तू जे जे म्हणून कर्म करशील ते सारं कर्म मला अर्पण कर, कृष्णाला अर्पण कर. ह्याला दास्य भक्ती असं म्हणतात. आता शेवटचा एक मुद्दा राहिला तो म्हणजे अव्याजता. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता झालेलं कर्म त्या श्रीहरीला अर्पण करणं त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. असं आहे, अपेक्षा ठेवली ना की देण्यातलं स्वारस्य निघून जातं. देण्यातलं स्वारस्य निघून जातं. संतांनी दिलं पण परमेश्वराकडे काही मागून मात्र घेतलं. भक्तपदी प्रल्हाद सदैव मुखानं नारायण 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 असा जप चाललेला तो प्रत्यक्ष भगवान महाविष्णू प्रगट आणि म्हणतात, प्रल्हादा, अरे का माझं स्मरण करतोयस, का माझी आठवण काढतोयस? अरे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता बोल काय पाहिजे ते मागून घे. प्रल्हादाने भगवंताकडे पाहिलं, हात जोडले आणि म्हणाला, देवा, आपण सगुण रूपात प्रगट होऊन मला दर्शन दिलं ना, यातच मला सारं काही मिळाल्यासारखं, मला काय नको. छे 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 प्रल्हादा, अरे असं कधी झालंय? एवढा षड्गुणेश्वर संपन्न प्रसन्न झाला असताना, प्रगट झाला असताना, माग म्हणत असताना तू काही नको म्हणतोस प्रल्हादा? अरे यात माझा अपमान आहे, माझ्याकरता मागून. प्रल्हादाने सांगितलं, ठीक आहे देवा, तर मागच म्हणतात तर माग. भगवंतांना वाटलं फसला बरं का, मागणार काहीतरी वेगळं. पण वस्तात प्रल्हादाने भगवंताकडे काय मागणं केलं बरं? प्रल्हादाने सांगितलं, देवा, तुम्ही माग म्हणताय म्हणून मी मागतो, माझ्याकरता आणि तुमच्याकरता मागून घ्या. तेव्हा देवा, द्यायचं असेल तर मला हेच द्या, की मला दुसऱ्याकडे काही मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये, हेच द्या. हे प्रल्हादाचं बोलणं ऐकलं, भगवान प्रसन्न झाले. आपल्या कृपेचा वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि म्हणाले, प्रल्हादा, शाबास, अरे मला जिंकलंस, मला जिंकलंस. भक्त परमेश्वराला अर्पण करतात पण त्याच्याकडून मागून मात्र काही. कसं आहे, लहान मूल आपल्या आईचा दास बनतो, मग त्याच्याकडून ती आई काय वाटेल ते करायला तयार असते. त्याला भूक लागली की दूध पाजते, थोडासा रांगता झाला ना की मऊ गुरगुट्याचा भात तयार करते, त्यात मितकूळ घालते, चवीला मीठ घालते, तूप घालते, तो कालवते, तो भरवते. तहान लागली की पाणी पाजते, त्याच्याकरता मऊ हंतरुण घालून तयार ठेवते. कशा करता? त्या मुलाला आपल्या आईशिवाय दुसरं काहीच ठाऊक नसतं. बस माझी आई हेच बरोबर, माझी आई. मग ती आई आपल्या लेकरा करता काय वाटेल ते करायला तयार असते. असं आहे, जो अनन्य भावानं भगवंताला शरण जातो ना, त्याच्याकरता तो श्रीहरी काय करणार? गीतेमध्ये भगवंताने वचनच लिहून ठेवलंय की अनन्या चिंतयन्तो तेषां नित्यायुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. गोपाल कृष्ण भगवान. भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणाले, हे अर्जुना, जो कोणी माझा भक्त माझ्यात राहून स्वतः नारायण रूप पाहून, म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही अवस्थेवर माझं चिंतन मनन करतो, अशा अनन्य भक्ताचं योगक्षेम मी स्वतः करतो. भगवंत आपल्या सर्वस्वाची जबाबदारी स्वतःवर घेतात, पण केव्हा? जेव्हा त्या भगवंताबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अनन्य भाव असेल तेव्हाच. आणि आपल्या अशा अनन्य भक्ताची भगवान कधीही उपेक्षा होऊ देत नाही. दास या शब्दाचा अर्थच बघा. दा म्हणजे देणे, स म्हणजे सकल, सकलम यच्छति इति दास. सगळं अर्पण करणारा तो दास. बरं, कर्म हे एकदा अर्पण करून चालत नाही, कारण आपण सारखं सारखं करतो ते, म्हणून ते सारखं सारखं अर्पण करावं लागतं. म्हणजे सदा दास व्हावं लागतं. सदा सकल देणारा सदा दास. आणि सदा दास हा शब्द उलटा वाचा म्हणजे काय गंमत होती बघा. सदा दास सदा दास अशा भक्तावर तो श्रीहरी कृपा करतो. म्हणून मूळ अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले,
मा